नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकची योग्य वापर करण्यासाठी बेळगाव महापालिकेने एक नामी शक्कल लढवली असून ती म्हणजे या प्लास्टिक पासून रोड बनवण्याची. आज बेळगावचे महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर व इतर नगरसेवक व जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुळगुंटी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला चालना देण्यात आली. सोमवारी पहाटे नववर्षाच्या प्रथम दिनी जपानमध्ये झालेल्या प्रचंड भूकंपात नव्या वृत्तानुसार 48 जणांचा बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली आणखी माणसे दाबली गेली आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारचा भूकंप 7.6 रिश्टर क्षमतेचा होता. बेळगाव खानापूर रोडवरील ब्रह्मनगर क्रॉसजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या साखळी अपघातात 3 कार व 1 दुचाकीचे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली आहे. एका पाठोपाठ 3 वाहनांची धडक बसून हा अपघात झाला. याच वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दिव्या सुजय पाटील, वय वर्षे 23, राहणार महावीरनगर, या अपघातात जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडगेर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 4 वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. लोककल्प फाउंडेशनच्या वतीने बेलगाम एनिमल वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्त तसेच आजारी जनावरांवर उपचार करून त्यांना दत्तक स्वरूपात इतरांना देण्यासाठी ही संस्था काम करते. मागील काही वर्षांमध्ये या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लोककल्प फाउंडेशनतर्फे त्यांच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संतोष कृष्णाचे, रिजनल मॅनेजर एम पाटील, असिस्टंट रिजनल मॅनेजर CR पाटील, लोककल्प फाउंडेशनच्या CRS मॅनेजर मालिनी बाली यांच्यासह इतर उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी मंगळवारी उज्ज्वलनगर, अमननगर या परिसराला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारामध्ये नागरिकांनी मांडलेल्या समस्या त्वरित सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उज्ज्वलनगर, अमननगर या परिसरात पक्के रस्ते, गटारी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. जलवाहिन्या नसल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. नवीन जलवाहिन्या घालण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. नगर विकास विभाग, जिल्हा प्रशासन कनबर्गी योजना क्रमांक 61 मधील 50 एकर जमिनीचा न्यायालयात वाद असला तरी सातत्याने बुडाकडून सर्वेसाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. मात्र बुडाला 1 इंचही जमीन देणार नाही असा पवित्रा कनबर्गी येथील सिद्धेश्वर शेतकरी संघटनेने घेतला आहे. शिवाय याबाबत बुडा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगावची सुरीली अंतरा कुलकर्णी हिने कलर्स मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा या गाण्याच्या स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक पटकावत उपविजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत तिने 15 स्पर्धकांसमवेत आपल्या गायकीने प्रेक्षक, ज्युरी अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांची मने जिंकली. या स्पर्धेतील ती सर्वात लहान स्पर्धक असल्याने तिला सर्वांचे प्रेम मिळत गेले. अंतरा सध्या बेळगाव येथील गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत असून तिचे संगीत शिक्षण मंजुश्री खोत आणि ओकल ट्रेनिंग रफिक शेख यांच्याकडे झाले आहे. सध्या ती कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गायक स्नेहा राजुरीकर यांच्याकडे शिक्षण घेत आहे. येळ्ळूर नाका, वडगाव, बेळगाव येथील बस थांबा हा नागरिकांच्या करिता नसून वाहनांच्या पार्किंगसाठी बनविलेला आहे की काय असा प्रश्न सध्या पडला आहे. येथील स्मार्ट बस थांबा गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेला आहे. याचे छप्पर कधीच उडून गेलेले आहे. प्रवाशांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या गायब झालेल्या आहेत.
स्वच्छता नाही, या परिसरातून अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकर वर्ग प्रवास करीत असतात. तरुण भारत वृत्तपत्र तसेच सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे याबद्दल अनेकदा बातमीही प्रसिद्धीस आली आहे. मात्र याचे कोणालाच भान नाही आहे असे वाटू लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून शहरातील मोडकळीस आलेल्या अशा अनेक बस थांब्यांची वेळेत दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालक सहभागी झाल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोलचा तुटवडा भासू लागला आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा असून सध्या तरी कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवलेला नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होत असताना बेळगावमध्ये मात्र सुरळीत पद्धतीने पेट्रोल पुरवठा सुरू आहे. एकाच वेळी नावगेतील 4 घरे लक्ष्य करून तोडफोड करण्यात आली असून त्रिकोणी प्रेम प्रकरणामुळे हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवल्याप्रकरणी नावगे आणि बहादरवाडीतील मुलांच्यात राडा झाल्याने 2 दिवसापूर्वी गावच्या पंचांच्या मध्यस्थीने समजूत काढण्यात आली होती. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला याची पूर्वकल्पना देखील देण्यात आली होती. त्यामुळे बहादरवाडीच्या 30हून अधिक त्रस्त तरुणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंत्री व ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पोलीस यंत्रणा अधिक चौकशी करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातील महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. हीच वैद्यकीय सेवा सीमा भागातील लोकांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करणे सीमावासियांना कठीण जात होते. ही बाब महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली होती. नुकतीच खानापूर तालुक्यातील हलशीवाडी येथील रंजना रवींद्र देसाई नामक रुग्णाला हृदयरोगावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री विशेष मदत निधीतून 1 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मालोजीराव आष्टेकर रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रयत्न केले आहेत. तर ही योजना सीमावासियांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. संकेश्वर नगर परिषदेवर शासन नियुक्त नगरसेवकांची पहिली यादीचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असतानाच मंगळवारी दुसऱ्या यादीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पहिल्या यादीतील नावे वगळल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यात निर्माण झालेल्या नाराजीची चर्चा चांगलीच शहरात रंगली आहे. कोणाच्या दैवात काय लिहिलंय हे कोणीच सांगू शकत नाही. वेळ आली की होत्यास नव्हतं व्हायला कोणीच थांबू शकत नाही. असाच काहीचा विचित्र अनुभव देणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात लग्नापूर नजीक घडला. दुचाकीवर ताबा न राहिल्याने हा अपघात घडताना दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिक व वाहनधारकांनी तातडीने जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, पण मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. शिवाजीराव तात्यासाहेब चौगुले, वय वर्षे 24, राहणार अक्कोळ असे मृत युवकाचे नाव आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गगनाला भिडत असल्याने सरकार देत असलेले मध्यान्ह आहारासाठीचे अनुदान अपुरे पडत आहे. अनुदान अपुरे असल्यामुळे शाळेत मध्यान्ह आहारांतर्गत चविष्ट व उत्तम दर्जाचा जेवण करून वाढणे अवघड बनले आहे. पण विद्यार्थ्यांना चविष्ट व चांगले रुचकर जेवण देणे आवश्यक असल्याने चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 210 शाळांनी शाळेतच भाजीपाल्यासाठी परसबाग फुलविली आहे. वेदगंगा नदीजवळ राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाटा ते वेदगंगा नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात भराव टाकून रस्त्याचे काम चालू आहे. ते त्वरित थांबवावे. त्या ठिकाणी पिलरच्या कमानी उभ्या कराव्यात. त्यामुळे पाणी विसर्गाला अडथळा होणार नाही. यासाठी सीमा भागातील तसेच महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन दिले. कोगनोळी, हंचनाळ, केएस व परिसरात अनेक शेतकरी कांदा पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. आधुनिक शेती करण्याकडे ओढा असून आठवडी बाजारात कांद्याच्या तरूला चांगली मागणी होत आहे.
खोडवा पीक काढून अधिकतर शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.